हॅलो, नमस्कार. तर मी आहे आरती आणि तुम्ही पाहताय न्यू क्रिएशन विथ आरती. तर आज मी इथे तुम्हाला हे जे लायक्रा फ्युजिंग आहे, हे लायक्रा फ्युजिंग आहे. त्याच्यानंतर हे पेपर फ्युजिंग आहे आणि हा पेपर पेस्टिंग आहे, कॅनव्हास आहे. बरोबर? असे खूप लेअरिंगचे वेगवेगळे प्रकार पडतात. तर ब्लाऊज वरती लेअरिंग का करायची आणि ब्लाऊजवर लेअरिंग केल्याने फिनिशिंग किती छान येते. म्हणून हे जे तुम्हाला समजलं पाहिजे की आपण पेपर पेस्टिंग कधी यूज करतो, पेपर फ्युजिंग कधी यूज करायची आणि लायक्रा फ्युजिंग कधी यूज करायची, हे तुम्हाला समजलं पाहिजे. कपड्याच्या क्वालिटीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये पेपर फ्युजिंग, पेपर पेस्टिंग, पेपर लायनिंग, कॅनव्हास कसं यूज करायचं ते तुम्हाला समजलं पाहिजे. आता काही जे नेक असतात त्या नेकला आपल्याला डिझाईन करायचे असते. ब्लाऊज तुम्ही जर खूप महागातल्या साड्या घेत असाल 2-3 हजाराच्या, 15 हजाराच्या, 2-3 हजार किंवा 15,000, 20,000, 50,000 साड्यांची प्राइस असते. त्यानुसार त्यांना ब्लाऊजही हवा असतो. मग ब्लाऊज घेण्यासाठी काय होतं, तर तुम्ही 250 रुपये आणि 300 रुपयात ब्लाऊज स्टिच करून मागता. पण त्याची फिनिशिंग काय तुम्हाला प्रोफेशनल भेटणार नाही. प्रोफेशनल ब्लाऊज जे स्टिच होतात त्यांची जी प्राइसेस जास्त घेतली जाते. ती का घेतली जाते, तर त्याच्यामध्ये हे या पद्धतीने लेअरिंग केली जाते. काही ब्लाउजेसमध्ये 2-3 हजाराचे ब्लाउजेस असतात, त्यांचे कापड एकदम स्मूथ असतो. एकदम हे बघा, एक आहे माझ्याकडे आता, ही 3 हजाराची साडी आहे. तिचा हे बघा, ब्लाऊज बघा, एकदम स्मूथ साडी आहे, एकदम सॉफ्ट साडी सुद्धा अशीच आहे. आता हा ब्लाऊज आहे, तर हा ब्लाऊज पीसवरती जर तुम्ही लायक्रा फ्युजिंग यूज केली तर तो ब्लाऊज खूप छान होणार आहे. म्हणजे तुम्ही जर पैसे देत असाल तर नुसते पैसे देऊ नका. तुम्ही तुमच्या टेलरला सांगू शकता की मला लायक्रा फ्युजिंग कुठल्या ब्लाऊजला तर खूप सारे महागातले साडी असते, त्याला तुम्ही लायक्रा लावून घ्या आणि त्याच्याने तुमची खूप छान ब्लाऊजची फिनिशिंग येणार आहे आणि ब्लाऊज सुद्धा खूप टिकणार आहे, खूप छान दिसणार आहे. प्रोफेशनल टेलरकडे जेव्हा तुम्ही स्टिच करता त्या पद्धतीनेच तुम्हाला वाटणार आहे. आता इथे बघा, मी तुम्हाला एक दाखवते. ही साडी आहे 1500ची, ही बघा. आणि ही एकदम कॉटन आहे, कॉटन साडी आहे. कॉटन सिल्क थोडा मिक्स आहे आणि एकदम छान आहे साडी. आता हिच्यावरती ब्लाऊज पीस दिलाय त्यांनी, तो बघा ह्या पद्धतीने हा ब्लाऊज पीस आहे. किती ट्रान्सपरंट आहे बघा. आता ह्या ब्लाऊज पीसला फक्त आपण अस्तर जॉईंट केलं तर हा कपडा बघा किती पातळ आहे. तर या कपड्याला एक थिकनेस यावा, कॉटनची साडी आहे, कॉटन थोडं कडकपणा येण्यासाठी मी याला काय करणार आहे, तर ही आहे पेपर फ्युजिंग. बघा, लायक्रा फ्युजिंग आणि पेपर फ्युजिंग मध्ये सुद्धा फरक आहे. हा कॅनव्हास मध्येच मोडतो, पण आपला कॅनव्हास पेपर असतो तो बघा थोडा थिक असतो आणि त्याला एक पेस्टिंग असते आणि ती जी पेस्टिंग असते ती थोडी चमकते. कुठे आहे, हा बघा, हा आहे. याला आपण नेकसाठी यूज करतो, तुमच्याकडे असेलच, माहिती असेल तुम्हाला. तर हे नेक डिझाईनसाठी कडक असतो थोडा आणि नेक डिझाईनसाठी यूज होतो. हे बघा, या पद्धतीने थोडी शाईन असते, त्या भागाला आपण आयरन केल्यावरती ते व्यवस्थित नेक डिझाईन होते याच्यामध्ये. तर याच्यामध्ये सुद्धा 2-3 प्रकार आहेत. कॅनव्हास, जो कडक कॅनव्हास असतो कॉलरसाठी यूज केला जातो किंवा पायजमाच्या जो खाली पट्टी असते ना त्याच्यासाठी यूज केला जातो. तो कडक मध्ये कॅनव्हास येतो, हा थोडा कॅनव्हास सॉफ्ट असतो. मग ह्याला पेपर पेस्टिंग बोलतात. आणि हा जो आहे हा पेपर फ्युजिंग आहे, पेपरच असतो. हा बघा, पेपरच आहे, पण हा एकदम सॉफ्ट आहे. बघा, आता मी तुम्हाला, हा पेपर आहे, बघा किती सॉफ्ट आहे. हा मी मिशोवरनं मागवला. मी लोकल बाजारामध्ये गेली होती, तिथे हा मिळाला नाही. तर बघा, ह्याला ना बबल्स आहेत, इथे हे दिसत आहेत तुम्हाला, हे बबल्सचे, गमचे बबल्स असतात. हे सुद्धा सेम आपण कपड्यावरती ठेवायचे आणि प्रेस करायचं. ते बबल्स वितळतात आणि मग ते फॅब्रिकला चिपकले जातात. तर अशा काही गोष्टी असतात. ह्या सुद्धा तुम्ही लेअरिंग कशी करायची ते शिकलात तर तुमचा ब्लाऊज सुद्धा खूप प्रोफेशनल, खूप छान होईल.
आता बघा इथे मी लेअरिंग केली आहे, एकाला तुम्हाला दाखवते. हा स्लीव्ज बघा, आणि हा स्लीव्ज कुठे गेला याचा, हा बघा हा दुसरा स्लीव्ज आहे. हा स्लीव्ज बघा ट्रान्सपरंट सुद्धा आहे आणि फॉल सुद्धा खूप आहे याला. याला जर अस्तर लावलं तर एवढा फिनिशिंग मध्ये ब्लाऊज रेडी होणार नाही आणि तो छानही दिसणार नाही. पण इथे बघा, इथे मी पेपर फ्युजिंग लावले. हा कॉटनचा कपडा आहे आणि त्याला मला थोडा कडकनेस येण्यासाठी मी हे लावलं आहे. बघा किती छान आणि कडक आलं आहे. ओके, तर बघा याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार पण आहे. आता मी यांना ज्यांना ज्यांना पेपर फ्युजिंग लावले ते कपडा बघा किती शाईन करतोय. आणि हे बघा, हे कपडे आहेत, यांना अजून लावायचे आहेत. तर हे जर तुम्ही जेव्हा तुम्ही जाता आणि टेलरला सांगता की माझी साडी खूप छान आहे आणि ब्लाऊज स्टिच करून द्या, तुमचं बजेट असेल तर त्यांना लायक्रा फ्युजिंग किंवा पेपर फ्युजिंग तुमच्या चॉईसनुसार लावायला सांगा. त्यानुसार त्यांना रेट द्या, पण तुमचा ब्लाऊज एकदम प्रोफेशनल पद्धतीने रेडी होईल, एकदम फिनिशिंग मध्ये होईल आणि त्याची फिटिंग सुद्धा तुम्हाला छान बसेल. आता दुसरा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे, हा बघा. याची साडी 2-2.5 हजाराची आहे. बघा हा किती सॉफ्ट कपडा आहे, एकदम सॉफ्ट. आणि याला फक्त अस्तर लावला ना, याला लाइनिंग मध्ये नुसती लाइनिंग आणि ब्लाऊज स्टिच केला ना, तर एवढा फिनिशिंग मध्ये तो ब्लाऊज होणार नाही. फिनिशिंग मध्ये होईल, पण त्याची जी क्वालिटी आहे ना, ती आपण जेव्हा बुटीक मध्ये देतो त्यानुसार येत नाही. मग आपण विचार करतो, आपण पण स्टिच करतो, बुटीकवाले पण स्टिच करतात, पण त्यांची क्वालिटी एवढी छान कशी, तर ते हे लेअरिंग वगैरे यूज करतात आणि त्याच्याने त्यांची पद्धत एकदम प्रोफेशनल होऊन जाते. खूप छानही होतं. पैसे जास्त दिले तरी चालतील, पण तुमचे ब्लाऊज छान बसले पाहिजेत. तर हा आहे लायक्रा फ्युजिंग. आता लायक्रा फ्युजिंग म्हणजे काय, हा कपड्यासारखा असतो बघा, ताणला जातो, म्हणजे तुमच्या फिटिंग मध्ये कुठेच कॉम्प्रोमाइज होणार नाही. थोडा महाग असतो. आता सगळ्या ब्लाऊजला करायचं का लेअरिंग, तर नाही, गरज नाही. कारण क्लायंट लोक प्रत्येक जण तुम्हाला तेवढे पैसे देणार नाहीयेत जेवढे द्यायला पाहिजेत. तर त्यासाठी रेग्युलर जर ब्लाऊज स्टिच करतायत, घरातच घालतात किंवा साध्या ओकेजनला घालणाऱ्या साड्या आहेत, तर त्याच्यासाठी फ्युजिंग नाही लावली तरी चालेल. पण जर त्यांना फ्युजिंग हवी असेल आणि ते पैसे देण्यासाठी रेडी असतील, तर तुम्ही त्यांना नक्की फ्युजिंग लावून द्या. त्याच्याने ब्लाऊज खूप फिनिशिंग मध्ये येते, खूप छान दिसतो. जर पॅडेड ब्लाऊज असेल तर त्यांना सुद्धा तुम्ही लायक्रा फ्युजिंग लावून बघा, एवढी छान फिनिशिंग येते ब्लाऊजला. तर हे लेअरिंगचे काही आहेत. तर हा जो आहे हा कपडा, आता हा जो आहे, आता ही साडी जर 2-3 हजार, तुमच्या 10 हजाराच्या साड्या, 20 हजाराच्या साड्या असतात, आणि तुम्ही सिंपल स्टिच करून आणता, 500 रुपये शिलाई देऊन स्टिच करून घेता त्या, आणि मग तुम्हाला असं वाटतं की अरे यार हा ब्लाऊज तर मी स्टिच केला, पण एवढा फिनिशिंग मध्ये किंवा एवढा छान दिसतच नाहीये. पूर्ण साडीचा लुक हा ब्लाऊजवरच अवलंबून असतो. मग तुम्ही ब्लाऊज कसा स्टिच केला पाहिजे, तर तुम्ही जेव्हा बुटीक मध्ये जाता तेव्हा त्या ब्लाऊजची प्राइस तुम्हाला 800 ते 900 रुपये सांगितली जाते. मग ती का सांगितली जाते, तर त्या सगळ्या गोष्टी ते प्रोव्हाइड करतात. ते लाइनिंग लावतात, त्याला लाइनिंगच्या आतमध्ये सुद्धा लेअरिंग करतात. जर त्या ब्लाऊजला गरज असेल तर डबल लेअरिंग सुद्धा करतात. म्हणजे बघा 2 अस्तर लावले जातात एका ब्लाऊजला, आणि तो ब्लाऊज पूर्ण पायपिंग मध्ये त्याच्यात कुठेही कॉम्प्रोमाइज न करता जर तुम्ही फिनिशिंग मध्ये ब्लाऊज क्लायंटला दिला, तर तो तुम्हाला नक्की पे करेल तेवढे पैसे जेवढे तुम्हाला द्यायला पाहिजे. तर आपण अशाच पद्धतीने खूप सारे व्हिडिओ आता मी घेऊन येणारच आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला फ्युजिंग, पेपर फ्युजिंग, लायक्रा फ्युजिंग याविषयी माहिती होती का, नसेल तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हा लायक्रा फ्युजिंग आहे, याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. आता हा थोडा कपडा डार्क नाहीये, किंवा असे असे कपडे असतात, ह्यांना आपण पेस्टल कपडे असतात त्यांना आपण व्हाईट लायक्रा यूज करतो. आणि जे डार्क असतात म्हणजे ब्लॅक, मरून या पद्धतीचे असतात त्यांना आपण ब्लॅक यूज करतो. हे दोनच लायक्रा फ्युजिंग आता तरी बाजारात अवेलेबल आहेत. जसं त्याचा डिमांड वाढेल तसे ते बाजारात येऊ पण शकतात. आणि मला हा पेपर फ्युजिंग बेस्ट वाटला, कारण
एकदम पातळ कपड्याला सुद्धा बघा, किती पातळ कपडा आहे त्याला सुद्धा तो किती छान बनवतो बघा. आणि ऍक्च्युली हा निघतही नाही, निघत पण नाही बघा. एकदा पेस्ट झाला की निघत पण नाही. तर असाच होता व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आवडला असेल तर जरूर लाईक करा. आणि आपण या चॅनलवरती नवीन सिरीज चालू करतोय. ती आहे की मी स्टिचिंग रिलेटेड वेगवेगळे प्रोडक्ट बनवणार. ते बनवल्यानंतर ते कसे सेल करायचे ते तुम्हाला समजेलच. आणि खूप सारे प्रोडक्ट आहेत ते मी बनवून दाखवणार. तुम्ही सेल करायचं असेल तर तुम्ही सेल करू शकता. नवीन असाल माझ्या चॅनलवर तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझ्या आयडियाज आवडतात की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर थँक्यू. आणि जर अजून काही समजलं नसेल पेपर फ्युजिंग, पेपर पेस्टिंग आणि लायक्रा फ्युजिंगमध्ये तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. मी तुम्हाला डिटेलमध्ये याचा व्हिडिओ जरूर देईन. आणि आता तुम्ही कुठेही जाऊ नका. मी तुम्हाला आता पेपर पेस्टिंग कशी पेस्ट करायची आयरनने. तर ही बघा, ही पेपर पेस्टिंग आहे आणि मी इथे स्लीव्जला अटॅच करून कटसुद्धा करून घेते. बघा, तर कट केल्यानंतर मी आधी मेन जे पार्ट आहेत ब्लाऊजचे ते एकदम कट करून घेते आणि नंतर मग जेवढं हवं आहे तेवढं पेपर पेस्टिंग यूज करून त्याला प्रेस करून घेते. बघा, आता उलट्या साईडला प्रेस केल्यानंतर बघा सुरकुत्या किती कमी झाल्या आहेत आणि ह्याच्याने ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येते. ब्लाऊज खूप टिकाऊ बनतो. तर बघा, इथे बबल्सवाली साईड मी समोर ठेवली आहे आणि त्याच्यावरती सरळ साईड म्हणजे उलटी साईड ब्लाऊजची पेस्ट केली आहे, जेणेकरून ते पूर्ण पेस्ट होईल. आता प्रेसने फक्त कपड्यावरती प्रेस करायचं आहे. डायरेक्ट तुम्ही फ्युजिंग पेपरवरती प्रेस करू नका, इस्त्री फिरवू नका, कारण मग ती इस्त्री चिपकू शकते. कारण तिला एक बबल असतं ना, ते गम असतं आणि ते जेव्हा आपण इस्त्री करतो ना त्याला, तेव्हा ते वितळलं जातं आणि कपड्याच्या मेन पार्टला लागलं जातं. तर कपडा मी सरळ ठेवला आहे बघा, उलट्या साईडला चिपकणारा आहे. आणि ही जी इंटरफेसिंग लेअरिंग आपण केली आहे याला कंपल्सरी अस्तरसुद्धा लावायचंच आहे. आता बघा, कॉर्नरला मी नंतर प्रेस करते, कारण कॉर्नरला आधी प्रेस केलं असतं ना तर फ्युजिंग चिपकली असती प्रेसला. तर एवढाच होता व्हिडिओ. आवडला असेल तर जरूर लाईक करा. बाय बाय.